पण थांबायचं आहे. पूर्णपणे लाईनअप झाल्यानंतर आपल्याला आमंत्रित केलं जाईल. एका लाईन मध्ये सर्वांनी यायचंय. लाईनअप करून घ्या. पालघर टीम व्ही शेप मध्ये लाईनअप करायचंय. सर्वांनी बाजूला थांबायचं. फैयद शेख थांबायचंय. पालघर टीम पहिले येणार आणि त्यानंतर तुम्ही एंट्री करायची. सर्वप्रथम पालघर टीम आपल्या वसई तालुक्यामध्ये पहिल्यांदा एक्झिबिशन मॅच खेळण्यासाठी आली आहे. खूप चांगली संकल्पना इकरा प्रीमियर लीगच्या माध्यमातून श्री गणेश मित्र मंडळ आणि इकरा क्लबच्या माध्यमातून होते. And the next team, the team name is the team Virar. Please come. जोरदार टाळ्या. व्ही शेप मध्ये लाईनअप करायचे. आमचे सर्व मान्यवर मधोमध असतील. लाईनअप करून घ्या. व्ही शेप मध्ये थांबायचंय. फैयद शेख, सिद्धांत वारंग, रंजनदादा पाटील, जतीन पाटील, कल्पक राऊत, परशुराम पाटील गंभीर, किशोरदादा पाटील, राहुल पुळेकर आणि ऋषीदादा देसाई या टीम आहेत. तर सर्वप्रथम टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन्सने समोर या. टीम पालघर कॅप्टन आणि टीम विरार कॅप्टन. आदरणीय नगरसेवक नरेंद्रजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. रणजितदादा पाटील कर्णधार आहेत. तर दुसऱ्या बाजूला टीम पालघरचे कर्णधार सुद्धा आलेले आहेत. टॉस केला जातोय. टेल इज द कॉल अँड टेल इट इज. मी विनंती करेल मान्यवरांना की पहिला हस्तांतरण करून घेण्या अगोदर थोडासा एक छोटा इंटरव्ह्यू. रणजितदादा टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग असेल. समोरचा संघ पालघरचा आहे आणि खूप दिवसानंतर एकमेकांसमोर घेत आहेत. तर कशा प्रकारची एक्साइटमेंट आहे आणि या संकल्पनेबद्दल काय सांगाल? काही की मला वाटते आता हे थोडे यंगस्टर आहेत. ॲक्च्युली 40+ होते. बाकी दोघे तिघे आहेत. कारण आम्ही 20 वर्षानंतर आम्हाला वाटते पालघरशी संबंध येतोय आणि आम्ही त्याचसाठी संपर्क केलेली का फयूबाई वगैरे मास्टर झाला पाहिजे. एक सोपारा डिस्ट्रिक्ट आणि आपला हे वसई तालुका तर पालघर तालुका आणि त्यांच्याशी आज मला वाटते 20 वर्षांनंतर खेळण्याचा अनुभव वेगळा असेल पूर्ण आणि बहुतेक परिचयातले प्लेयर आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचसाठी तुम्हाला. टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय असता? कॅप्टनवर डिपेंडर असतं. आज विरार समोर खेळायचं आहे पालघर टीमला, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. अशी अपॉर्च्युनिटी भेटलंय आम्हाला पालघर संघाला इकडे खेळण्यासाठी. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. दोन्ही संघांनी थांबायचंय. मान्यवरांना विनंती करेल की दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. इथून सुरुवात करायची आहे. कॅप्टन इंट्रोड्यूस करायचं आहे. प्रत्येक खेळाडू त्याची ओळख करून द्यायची आहे. रमाकांतजी पाटील साहेब, इम्तियाजभाई, सर्वांनी भेटून घ्यायचं आहे आणि शुभेच्छा द्यायच्या दोन्ही टीमच्या प्रत्येक प्लेअरला. ही आहे टीम पालघर आणि आमच्या उजव्या बाजूला आहे टीम विरार. मोठे बॅटल आहे, मोठी मॅच आहे आणि या मोठ्या मॅच चित्र सुद्धा मोठंच असेल कारण दोन्ही संघांचे रूल्स वेगळे आहेत. आज विरारमध्ये आल्या कारणाने त्यांना आपल्या रूल्समध्ये खेळावं लागणार आहे. परंतु ज्या पट्ट्यात जर गेलात तर वेगळे रूल खेळावे लागतात. परंतु आज या क्षणाला या वेळेला ज्याचा खेळ मोठा, ज्याच्यामध्ये आत्मविश्वास मोठा, तो विजयी होणार आहे. आणि या सर्व गोष्टींचा ट्विस्ट आणि या सर्व गोष्टींचा लेखाजोखा थोड्याच वेळात तुमच्यासमोर सादर केला जाईल. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा, पाहत राहा इकरा प्रीमियर लीग. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आपापल्या डगआउटमध्ये बसून घ्यायचे अशी मी विनंती करेल. अविनाश घोसाळकर, अविनाश घोसाळकर, मान्यवरांना विनंती, आपण आमच्या मंचावरती आसनस्थ व्हायचंय. चला अविनाश घोसाळकर आतमध्ये या. पंचांच्या भूमिकेमध्ये अविनाश घोसाळकर, विजय पाटील आणि खालिदबाई यांना आपण पाहणार आहोत. पालघर संघ आपण डगआउट मध्ये बसायचंय आणि विरार संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. थोड्याच वेळात ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल.
तर पहिला प्रेक्षणीय सामना सेमीफायनलच्या अगोदर या ठिकाणी खेळवल्या जाणाऱ्या सामन्यांपैकी एक पालघर तालुका वर्सेस विरार अशी एक्झिबिशन मॅच आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सुद्धा सज्ज होत आहेत. एक्झिबिशन मॅच पहिल्यांदा वसई तालुक्यामध्ये पालघर वर्सेस विरार असा सामना रंगतोय. हा ट्रेंड आहे, त्यामुळे दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या. अनेक घडामोडी पाहायला मिळतील. टाळ्या ह्या जोरदार वाजल्या पाहिजेत, आवाज सुद्धा आला पाहिजेत दोन्ही संघांसाठी, फक्त विरारसाठी नव्हे. दोन्ही संघांसाठी वाजणं गरजेचं आहे, कारण आपण क्रिकेट चाहते आहोत आणि क्रिकेटवरती अतोनात जे प्रेम आहे ते आपल्याला कायम ठेवायचं आहे. जब्बीर खान एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला मिस्टर करण फलंदाजी मार्कवरती येत आहेत. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर ऋषिता देसाई. पहिला चेंडू जब्बीरसाठी ऑन साइडला घेऊन काढण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. जतीन पाटील चेंडूला फील्ड करतायत. एकच धाव मिळेल. पहिल्या चेंडूवरती एक धाव येते. श्री गणेशा होतोय. 4 षटकांचा सामना असणार आहे आणि 4 षटकांमध्ये किती धावा धावफलकातील लगावल्या जातील, किती धावांचा टार्गेट असेल, किती धावांना वाचवलं जाईल, या सर्व गोष्टींची चर्चा होईल. एकरा प्रीमियर लीग 2022 पर्व 4 आणि त्याच्या माध्यमातून खेळला जाणारा हा सामना शेवटच्या क्षणी डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळले. करणने अतिशय चांगल्या प्रकारे कलात्मकतेने हा फटका खेळत असताना एक धाव धावून पूर्ण केली जाते. किशोरदादा पाटील, रंजनदादा पाटील, कल्पक राऊत, सिद्धांत वारंग, राहुल पुळेकर, गंभीर पाटील, जतीन पाटील, फैयाज शेख आणि ऋषिदादा देसाई अशी स्टार कास्ट आहे विरारची. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. करण आणि जब्बीर खान. एक मोठं नाव आहे. जब्बीर खान म्हटले की पालघर आणि बोईसर मधील मोठं नाव आहे आणि आता मात्र धावून एक धाव पूर्ण केली जाते. पालघर डहाणू मधील अंडरआर्म क्रिकेट मधील बेताब बादशाह म्हणून त्यांना संबोधलं जातं असा खेळाडू आहे. पाच ओव्हरची मॅच आहे. 4 धावा झाल्या. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. एक धाव येते. एका धावाने धावफलक पुढे सरसवलं जाईल. 5 वरती जाऊन पोहोचतोय. करण यंगस्टर आहे, प्रतिभा आहे, कौशल्य आहे, कला आहे, परंतु त्याला वाव देतो का याकडे नजर असणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ आहे. ऋषिदादा देसाई स्वभावाप्रमाणे 5 धावा आतापर्यंत खर्ची करतोय. शेवटच्या चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. अजून भरपूर सारे ट्विस्ट आहेत, ते थोड्या वेळाने आपल्या पाहायला मिळतील. 5 ओव्हरचा सामना आहे. शेवटच्या क्षणी चेंडूला स्पर्श केलाय आणि एक धाव येताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर 6 धावा धावफलकात जोडल्या घेतात त्या टीम पालघरच्या. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. नवीन गोलंदाजी मार्कवरती कल्पक राऊत.
तयारी 40+ ची होती आणि त्यामुळे जास्त करून 40+ चे खेळाडू खेळवले गेलेत या संघामध्ये. 1 ते 2 खेळाडू वगळता सर्व खेळाडू 40 वर्षा पुढचे आहेत आणि म्हणूनच या मॅचला अतिशय जास्त महत्व आहे. अतिशय चांगला चेंडू कल्पकचा टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. फयजी शेख अडवतील तोपर्यंत कोणती धाव येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. जब्बीर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू कॅप मध्ये जाईल असं वाटलं होतं परंतु फील्ड केलाय. जतीन पाटील त्या ठिकाणी तैनात होते. निर्धाव चेंडूची सांगता कल्पक पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. क्या बात आहे. डॉट डिलिव्हरी, वन्स अगेन डॉट. 6 वरती 0. 1.3 षटकांचा खेळ आतापर्यंत होतोय. थोडासा बदल आहे कारण पालघर पट्ट्यामध्ये जर गेलं तर वेगळ्या प्रकारचं क्रिकेट होतं. त्यामध्ये फ्रंटफूट वरती एक लाईन असते आणि त्या लाईनला जर का स्पर्श झाला तर धाबा दिल्या जात नाहीत. हा नियम आहे तिकडचा. आणि या बाजू या आपल्या वसई पट्ट्यामधील नियम तो म्हणजे जी आपली क्रीज आहे, क्रीजच्या मागचा जो पाय असतो तो उचलला जाऊ नये, म्हणजे स्टेप होणं गरजेचं नसतं. आणि म्हणून या नियमांमधली जी तफावत आहे ती तफावत मात्र दोन्ही संघांसाठी नव्हे तर पालघर संघासाठी थोडीशी अडचणीची असेल. परंतु त्यामधून अतिशय चांगला खेळ आतापर्यंत प्रदर्शित केलाय. आदरणीय मंगेशजी भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मी विनंती करेल मंगेशजी भोईर साहेबांना की आपण आमच्या मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. आपलं सहर्ष स्वागत आहे. इकरा प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून चेंडू कुठे जातोय तर चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार, येतोय खणखणीत, दणदणीत आणि लाजवाब चौकार. 4 धाबा. आदरणीय सन्माननीय मंगेशजी भोईर साहेब यांचं आगमन आणि आगमन होताच एक लाजवाब चौकार या ठिकाणी येतोय. मंगेशजी भोईर साहेब आपणास विनंती आपण आमच्या मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 धाबा धाव फलकावरती. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. एक्झिबिशन मॅच आपण पाहतोय. प्रेक्षणीय सामना, एका बाजूला पालघर आणि दुसऱ्या बाजूला विरार. त्यानंतर येणारा सामना असेल विरार वर्सेस वसई नालासोपारा. क्या बात आहे. 2 प्रेक्षणीय सामने आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने करणने चेंडूला ड्राईव्ह केलंय. एकदा धावून पूर्ण केली जाते. करण चांगली साथ देतोय जब्बीर यांना, कारण जब्बीरला विकेटवरती थांबणं गरजेचं आहे. जर विकेटवरती थांबले तर मोठे फटके आपोआप येतील हे माहीत आहे आणि म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी दिली आहे. त्या जबाबदारीला ते पार पाडताना पाहायला मिळतात. अतिशय चांगला चेंडू, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. साइडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जातोय सीमारेच्या बाहेर. क्रॅकिंग स्ट्रोक. 4 धाबा. जब्बीर ऑन फायर. प्रेक्षकांना विनंती आहे जे आमच्या व्यासपीठावरती जाण्याचा रस्ता आहे तिथून थोडेसे बाजूला व्हा, कारण मान्यवरांचं आगमन होतंय. कृपया करून तिथून बाजूला व्हायचं सर्वांनी. जो एंट्रन्स आहे आमच्या मुख्य मंचाच्या बाजूला तिथून बाजूला व्हायचंय. आमचे मान्यवर येत आहेत आणि त्यांना जाण्यासाठी जागा असावी म्हणून केलेली विनंती. कारण अतिशय चांगल्या प्रकारे खेळले. धावचीची संधी गडी बाद होतोय. करण माघारी परतने पहिला हादरा पालघर संघाला. यस विजय पाटील. करण बाद झालाय आणि करणची जागा घेण्यासाठी कोण येतो यावरती लक्ष असणार आहे. एका बाजूला पालघर, दुसऱ्या बाजूला विरार. प्रेक्षणीय मॅच, एक्झिबिशन मॅच आणि या मॅच साठी उपस्थित सर्व पालघरच्या खेळाडूंचं मनाच्या अंतःकरणापासून स्वागत आणि आभार सुद्धा, कारण तुम्ही आमच्या या स्पर्धेला वेळ दिलात. नवीन फलंदाज शाकीर मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिला +1 आहे का? वाईट आहे की +1 काय? 2 धाबा. यस, वाईट +1. या 2 धाबा आहेत. शाकीर मैदानाच्या आतमध्ये येतोय. जब्बीर ऑन स्ट्राईक.
समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र त्या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर बाहेर वळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. षटकाची समाप्ती, 3 षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावरती पाहावयास मिळतात. अजूनही 12 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. 12 चेंडू कशा प्रकारचे असतील, 12 चेंडूचा खेळ कशा प्रकारे होईल, या सर्व गोष्टींची चर्चा होणार आहे. तोपर्यंत जाऊया डीजेकडे एका सुंदर गीतासाठी आणि वळूयात मैदानाच्या दिशेने. थँक्यू थँक्यू डीजे. चला टीम विरार थोडी घाई करा. 20 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात 3 षटकांचा खेळ झाला आहे. अजूनही 2 षटकांचा खेळणं शिल्लक आहे. 20 धावा येत आहेत. अतिशय चांगली सुरुवात, कारण सी फॉर्मॅटचं क्रिकेट खेळतोय आपण आणि सी फॉर्मॅटमध्ये बॉल टू रनच्यावरती असणाऱ्या धावा या चांगल्या मानल्या जातात आणि म्हणूनच या चांगल्या धावफलकाला कशा प्रकारे मेंटेन ठेवलं जात आहे त्यावरती लक्ष असेल. रणजनदादा पाटील नवीन गोलंदाज. चेंडू सरळ गॅपमध्ये ट्रॅव्हल होत होता, परंतु कॉम्बिनेशन फील्ड सिद्धांत वारंग आणि जतीनने केली. एक धावून पूर्ण केली जाते आणि जब्बीरला पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आणलं जात आहे. कर्दनकाळ म्हणून अनेक वेळा पुढे येताना पाहायला मिळालाय जब्बीर, ज्या वेळेला पालघर पट्ट्यामध्ये अंडरआर्मचं क्रिकेट खेळलं जातं. बाहुबली ऑफ बोईस्टर, बिरवाडीचा खेळाडू. कव्हर रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडू त्या ठिकाणी जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव. बॅटचा फ्लो अतिशय चांगला, परंतु एलिमिनेशन चुकीच्या दिशेने, त्यामुळे फक्त एकच धाव मिळेल. रणजनदादा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना 22. जब्बीरसाठी पुढील चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. ऋषीदादा चेंडूला अडवतील, परंतु तोपर्यंत धाव पूर्ण केली जाते. अतिशय चांगला प्रयत्न होता. समोर आल्यानंतर चेंडू उडतोय, त्यामुळे फक्त एकच धाव. अजून 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. पालघर वर्सेस विरार हा सामना रंगतोय आणि या सामन्याचे चित्र थोड्याच वेळात आपल्या समोर क्लिअर होईल. शाकीरने मारलेला हा चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळेल. पाटील नेटवर्क यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आणि या मॅचचं थेट लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहू शकताय. ते सुद्धा पालघरला बिलॉंग करतात, नवलीमधून या सामन्याचा आनंद घेत असतील. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, किशोरदादा त्या ठिकाणी चेंडूला फील करतील, तोपर्यंत एक धावून पूर्ण केली जाते. शेवटचा चेंडू असेल. 3.5 चेंडू आतापर्यंत हाताळल्यात. 25 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यात. स्ट्राईक एंडवरती जब्बीर, समोर रणजनदादा पाटील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु शेवटी इरादा बदललाय आणि एकच धाव येत असताना षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपतोय. 26 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे. शाकीर स्ट्राईक एंडवरती असेल. नॉन स्ट्राईक एंडला जब्बीर. ऋषीदादा देसाई वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत. संत सुरुवात आहे, परंतु बॉल टू रनच्या वरती आहे, तर धावा म्हणून थोडीशी मजबूती सध्या पालघर संघाला मिळते. ऋषीदादा देसाई समोर शाकीर. हे युद्ध रंगत. यंगस्टर आहेत शाकीर. क्षमता आहे, प्रतिभा आहे, आणि त्या क्षमतेनुसार खेळ करतात का यावरती नजर असेल. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फील्ड केला जाईल का? नाही, चेंडू डिक्लेअर जोर मध्ये जातोय. एकच धाव मिळेल. आमचे ऑफिशियल्स विजय पाटील उशिराने दाखल झाल्यात, परंतु अतिशय चांगली पंचाची भूमिका पार पाडतायत. अविनाश घोसाळकर असतील, खालिद बाय असतील. पुढील चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा जतीन फील्ड करतोय. धावचीची संधी मिस. हातामध्ये चेंडू आलेला नाहीये. एकच धावून पूर्ण केली जाते. 4.2 षटकं, 28 धावा धावफलकावरती हे पृथ्थकरण आहे सध्याचं. चिरशांतता यासाठी, कारण मोठे फटके येत नाहीयेत आणि मोठ्या फटक्यांची अपेक्षा सुद्धा असेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जातोय इनटू द गॅप. 4 रन्स. येस, विजय पाटील
नजरें मिलते ही नजरों से नजरों को चुराए, कैसी ये हया तेरी जो Thank you. आंखों को झुकाए. अतिशय चांगली झलक विजय पाटील यांनी देण्याचा प्रयत्न केला. प्रयत्नांना 100% मार्क्स. विजय पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. अतिशय टाळ्या वाजत नाहीत मित्रांनो. ही कला सादर करणं तितकं सोपं नाही आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, चेंडू अडवला गेलाय. एक धावन पूर्ण केली जाते. टाळ्या वाजत नाहीयेत आणि खूप मोठी खंतीची बाब आहे, कारण पालघरचा संघ एवढा लांबून आलाय आपल्या स्पर्धेला 4 चांद लावायला. हा चेंडू थांबणार नाहीये, सरळ जातोय सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. आता तरी वाजवा. जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है सामे मोर सामे, ऐसा मी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है सामे मोर सामे, तेरे पीछे पीछे चलूं जैसे. अजून खूप सारे नृत्य येतील. साखरेसाठी हा चेंडू समोरच्या दिशेने, फिल्डिंग चांगली, धावचीची अपील, गडी बाद आहे. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा दाखल करतात 37-38 टार्गेट असेल टीम विरार समोर. मोठं टार्गेट आहे आणि या मोठ्या टार्गेटचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल या गोष्टीकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत आणि या सामन्याचा विजेता कोण येईल त्याकडे सुद्धा नजर असेल. समरी पाहू शकता, जब्बीर 21 धावांची वैयक्तिक खेळी त्यांनी केली आहे आणि त्यानंतर त्याला 7 जर आपण पाहिली तर देत असताना शाकीर 7 चेंडू 9 धावा आणि करणने 9 चेंडूमध्ये 5 धावा केलेल्या आहेत. कल्पक राऊत 5 गोलंदाजीमध्ये जर पाहिलं तर कल्पक राऊत 6 धावा खर्च करत असताना रणजितदादा पाटील 6 धावा, राहुलने 8 धावा खर्च केल्यात आणि ऋषीदादा 2 षटकांमध्ये 17 धावा. अतिशय महागड षटक त्यांनी हाताळले आणि हे होतं पण पहिल्या इनिंगची समरी. दुसरा पडाव बाकी आहे. पहिला पडाव संपला आहे आणि दुसऱ्या पडावामध्ये कशा प्रकारचा खेळ केला जाईल आणि कोण कोणावरती भारी. सिद्धू आणि दुसऱ्या बाजूला राहुल पुळेकर. गोलंदाजी मार्कवरती कोण येईल, कारण पालघरच्या खेमेमध्ये सुद्धा देवा आहे, त्यावरती सुद्धा नजर असणार आहे. राहुल कुंभार, अंपायरकडे लक्ष द्या प्लीज. येस, थँक्यू. नेक्स्ट टाइम लक्षात ठेव मित्रा. चला, दोन्ही फलंदाज मैदानाच्या आत दाखल होत आहेत. गोलंदाजी मार्क वरती. कौशल स्ट्राइक एंड वरती सिद्धांत वारंग, नॉन स्ट्राइक एंड वरती राहुल पुळेकर. ही जोडी येताना पाहायला मिळते. एका बाजूला टीम पालघर आहे, दुसऱ्या बाजूला टीम विरार. पाठलाग करायचा आहे 38 धावांचा आणि 38 धावांना कशा प्रकारे चेस केलं जाईल, कशा प्रकारे थांबवलं जाईल या गोष्टीकडे लक्ष असणार आहे. पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. जब्बीर होते त्या ठिकाणी, चेंडू फील्ड केलाय. कोणती धाव येत नाही, निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. मॅच खूप मोठी आहे, घमासान खूप मोठा आहे. चेंडू अडवलाय, क्या बात आहे, व्हाट अ स्विंग, मॅग्निफिसंट बॉलिंग, सुपर्ब, क्या बात आहे. या खऱ्या टाळ्या वाजतायत. अतिशय चांगला चेंडू हाताळला गेला, तर सिद्धूला समजलेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. पुढील चेंडू सिद्धूसाठी असेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय का, चेंडू अडत नाहीये. चेंडू जातोय सरळ सीमारेषा बाहेर. चौकार.
राहुल कुंभार. अतिशय चांगला चेंडू, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो एका धावेसाठी. कौशलचा चेंडू होता, पहिल्या चेंडूवरती बीट झाले ते सिद्धू, परंतु सिद्धू कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती खेळतो. अनेक वेळा जर आपण पाहिलं असेल या प्रकारच्या स्विंगला अनेक वेळा सामोरे गेलाय आणि म्हणून त्याला माहित होतं चेंडूची गती काय असेल, स्विंग काय असेल. त्याला पाहिला चौकार त्याच्या बॅटमधून आला होता. त्यानंतर मात्र एक धाव्याने धावफलक पुढे जात आहे. 6 धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. लक्ष्मणच्या बाहेर पिच झालेला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. एक धाव कंप्लीट होते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर 7 धावा धावफलकावरती लगावल्या जातात टीम विरारच्या. चिरशांतता आहे पूर्णतः मैदानाच्या चारही बाजूने, कारण 38चं टार्गेट असताना 7 धावा या धावफलकावरती आल्यात. अजूनही 24 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे आणि 24 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज. आणि त्यावेळेला कशा प्रकारची बॅटिंग केली जाईल, कशा प्रकारे सामोरं जातील या गोलंदाजांना, त्यावरती नजर असणार आहे. देवा गोलंदाजी मार्गवरती येणारा गोलंदाज आपण पाहतोय. सध्याच्या घडीला बहारामध्ये असणारा अंडरआर्म सिक्सरमारी क्रिकेट असेल किंवा अंडरआर्म बॉक्स या दोन्ही फॉर्मॅटमध्ये खूप चांगली बॉलिंग करतोय आणि तो मात्र गोलंदाजी मार्गवरती येतोय. समोर असतील सिद्धांत वारंग, एक लाजवाब अष्टपैलू खेळाडू, त्याच्यावरती जबाबदारी आहे टीम विरारची. त्याचबरोबरने राहुल पुळेकर वरती सुद्धा. देवाचा पहिला चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे खेळलेत सिद्धू. एकच धाव त्या चेंडूवरती येताना पाहायला मिळतेय. एका धावाने धावफलक पुढे जाईल, कोणता संघ बाजी मारेल यावरती नजर असणार आहे. देवाचा हा चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फील्ड केला जाईल का? यस, फिल्डिंग चांगली, फेकी सुद्धा होते, परंतु चेंडू एक धाव देऊन जातोय. एका धावेने पुढे जाण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण खराब चेंडूंचा समाचार घेण्याची रणनीती असेल आणि चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना एक धाव घेण्याचा प्रयत्न हा दोन्ही फलंदाज असणार आहे आणि ती रणनीती आहे. देवासमोर आता राहुल पुळेकर असतील. उजव्या स्टेज जास्तच बाहेर, एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव येईल. अनेक वेळा देवासमोर बॅटिंग केली राहुलने, त्यामुळे त्याला अनुभव सुद्धा असेल कशा प्रकारे खेळायचंय. खास करून ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफी आम्ही ज्या वेळेला पाहिली होती त्यावेळेला फायनलच्या सामन्यामध्ये एकमेकांसमोर होते दोघे जण. चेंडू मात्र हलक्या हाताने खेळत असताना जातोय सरळ डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव, 11 धावा धावफलकावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर ही सद्यस्थिती आहे टीम विरारची. अजून 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. अतिशय चांगली बॅटिंग जाबीरने केली होती. 21 धावा वैयक्तिक धावफलकात लगावल्यात आणि त्या बळावरती 38चं टार्गेट दिलंय. पुन्हा एकदा स्वयर मारा, एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव येते. दबाव आहे, कारण एका बाजूला पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक चांगला गोलंदाज, तर समोर एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे, सातत्याने मागील 2 ते 3 वर्षामध्ये त्यांनी दहशत दाखवली आहे, असा राहुल पुळेकर सुद्धा आहे. म्हणून दबावाचा आदान प्रदान हे चालूच आहे. 21 चेंडू 26 धावांचं टार्गेट आहे अजूनही. 21-26 हे इक्वेशन. 12 धावा धावफलकावरती 3 चेंडूचा खेळ झाला. अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, ही जमेची बाजू आहे टीम विरारसाठी. आणि देबा पुन्हा एकदा सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर. आमच्या मंचावरती हुसेनभाई शेख यांचं सुद्धा आगमन झालंय. वेलकम हुसेनभाई. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव येते. एका धावाने धावफलक पुढे सरसावलं जात आहे. जाऊन पोहोचते 13 वरती. 2 चेंडूचा अजून एक खेळ शिल्लक असणार आहे. इकरा प्रीमियर लीग 2022 पर्व 4. आणि या 4थ्या पर्वामध्ये नाविन्य काय आहे तर एक्झिबिशन मॅच. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जाऊन विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन, गडी बाद आणि पहिला आद्रा टीम विरार संघाला सिद्धांत वारंगच्या रूपाने.
थँक्यू डुजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय जतीन पाटील. गुरुदत्तचा पाठीचा कडा आणि तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. टीम विरारला रिप्रेझेंट करत असताना देवासमोर असेल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला चेंडू ड्राईव्ह केलाय. एक धाव येते. एका धावाने धावफलक पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात ही स्थिती आहे. 18-24 इक्वेशन आहे. जाऊया डीजे कडे, सुंदर गीत घेऊयात आणि त्यानंतर पुन्हा एकदा वळूयात. या गोलीबाराची शान आई तुझं ते बुंदा. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय कौशल. वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक घेऊन पहिला गडी सिद्धूच्या रूपाने बाद झाला. त्यानंतर जतीन मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिला चेंडू जतीन यांच्यासाठी ऑन साइडला खेळून काढतात. एक धाव येते. धाव फलकाला एका धावाने गती प्राप्त होईल, परंतु 38चं टार्गेट आहे आणि 38चा पाठलाग करत असताना तुम्हाला एखादा मोठा फटका हा एका षटकामध्ये येणं गरजेचं आहे आणि तो मोठा फटका येईल का यावरती लक्ष असणार आहे. पालघर वर्सेस विरार असं हे चित्र रंगलंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कव्हरेजमध्ये चेंडू गेलाय. धावची जी संधी आहे परंतु चेंडू सुटलाय, हातामध्ये गॅदर झालेला नाहीये, म्हणूनच एक धाव धावून पूर्ण केली जाते. मंचावरती उपस्थित मान्यवरांचा इथेच स्वागत सन्मान ज्या ठिकाणी केला जातोय. आदरणीय मंगेशजी भोईर साहेब यांचा सन्मान केला जातोय. आदरणीय रमाकांतजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकता. वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आपण उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार व्यक्त करतोय. मंगेशजी भोईर साहेब यांचा सन्मान करत असताना आमचे श्री गणेश मित्रमंडळ आणि इकरा क्रिकेट क्लबची टीम, रमाकांतजी पाटील साहेब आणि इम्तियाजभाई शेख, थँक्यू. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जतीन पाटील चेंडूला ड्राईव्ह करतायत. तीन षटकाचा खेळ संपला. 18 धावा धावफलकावरती बॉल टू रनचे समीकरण आणि त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं इक्वेशन कडे नजर टाकली तर 12-20 12 धावांची गरज आहे आणि हा सामना जवळजवळ आपण जर पाहिलं तर पालघरच्या बाजूने थोडा जास्त झुकल्यासारखं वाटतंय. 60-40चं समीकरण आहे कारण येणारे 12 चेंडू अतिशय निर्णायक असणार आहे. 12 चेंडूंमध्ये 20 धावा म्हणजे 2 ते 3 चौकार अपेक्षित असतील आणि ते येतील का यावरती नजर असणार आहे. टीम मीटिंग बोलवले आणि टीम मीटिंग नंतर काय घडेल, कारण ज्या वेळेला 1 लाखाची स्पर्धा या अगोदर श्री गणेश मित्रमंडळ आणि इकरा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून झाली होती त्यावेळेला त्या 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये सुद्धा पालघरचा संघ दाखल झाला होता, परंतु ती नॉकआउटची स्पर्धा नॉकआउट स्पर्धा होती. या घडीला ते प्रेक्षणीय सामना खेळण्यासाठी आल्यात. या 2 गोष्टी आहेत. चला, जे प्रेक्षक वर्ग आमच्या खेळाडू कक्षाच्या मध्ये उभे आहेत, 2 खेळाडू कक्षांच्या मध्ये आहेत, त्यांना विनंती आपण तिथून बाजूला व्हायचंय. स्टेज समोरून सुद्धा सगळ्यांनी बाजूला व्हायचंय कारण मान्यवरांना सामने दिसत नाही आहेत. तुम्ही रमेशभाई, फरीदभाई, चला सर्वांनी प्रेक्षकांना बाजूला करायचंय. करण नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. समोर राहुल पुळेकर असेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळेल असं वाटलं होतं. मोठा प्रहार येईल परंतु तो प्रहार आलेला नाहीये आणि 1 धाव धावून पूर्ण केली जाते.
राहुलच्या माध्यमातून जतीन आणि राहुल याच्यावरती जबाबदारी आहे या मॅचला फिनिश करण्याची, कारण जर काही मॅच जिंकायची असेल तर 2 चौकार नितांत येणं गरजेचे आहेत. एकमेशन थोडीशी जास्त आहे. विरार वर्सेस पालघर असा हा सामना रंगतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला चेंडू सरळ जातोय एका धावेसाठी. मेहनत अतिशय चांगली होती. हेलिकॉप्टरचा प्रयत्न, चेंडू सरळ गेला परंतु थोडासा वाईटिश राहिला आणि म्हणून एकच धाव मिळते. 3.2 षटक आतापर्यंत हाताळलेत. 20 धावा धावपल करते एका गड्याच्या मोबदल्यात. ही सद्यस्थिती. जतीन पाटील स्ट्राईक एंडवरती असतील आणि करण गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत असताना पालघर वर्सेस विरार, ज्याची सर्व प्रेक्षक वाट पाहत होते एक्झिबिशन सामन्याची. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी आहे का? येस, गडी बाद. जतीनला माघारी परतावं लागतंय आणि दुसरा हादरा टीम विरारला लगावला जातोय. वीस वरती 2. 3.3 षटकाचा खेळ आतापर्यंत झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ऋषिता देसाई फलंदाजी मार्गवरती येत आहेत. गेले 25 ते 26 वर्ष अंडरआर्म क्रिकेटची सेवा करतायत आणि आता या घडीला गरज आहे टीम विरारला त्यांच्या बॅटमधून धावा येण्याची. राहुल पुळेकर नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत आणि त्यामुळे या मॅचचा रिझल्ट कोणत्या क्षणी बदलू शकतो हे सर्वांना माहीत आहे. म्हणून चिरशांतता मैदानाच्या चारी बाजूने आपल्याला पाहायला मिळते. करणचा हा चेंडू बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, एक धाव येते. अतिशय चांगल्या प्रकारे चेंडूला हाताळलं. 3.4. 21 धावा, 8-17 हे इक्वेशन आहे. पालघर संघ हावी पडतोय आणि चांगली बाब आहे. या फॉर्मॅटमध्ये पालघर संघ खेळत नाही परंतु या फॉर्मॅटमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांची ती ताकद त्यांनी दाखवली आहे. आम्ही कोणत्याही क्षणाला, कोणत्याही वेळेला, कोणत्याही फॉर्मॅटमध्ये कशा प्रकारे खेळ करून आमच्या संघाला जिंकवू शकतो. अतिशय चांगला चेंडू, निर्धाव चेंडू जे सांगता होताना पाहायला मिळते. क्या बात आहे. आउटस्टँडिंग बॉलिंग. मिस्टर करण बॅटिंगमध्ये करामत करू शकलेला नव्हता. डॉट चेंडू हाताळले होते परंतु बॉलिंगमध्ये आपल्या संघाला पूर्णपणे सहकार्य करतोय. डेड बॉल असेल, चेंडू हातातून निसटलाय. पालघर वर्सेस विरार हा सामना रंगला जातोय. 21 वरती 2 ही सध्याची स्थिती आहे आणि 7-17 हे समीकरण येऊन थांबलंय. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू त्या ठिकाणी अडवला गेलाय आणि अशा प्रकारे राहुल पुळेकर बाद. क्या बात आहे. एन्जॉय केला जातोय विरार टीमकडून हा सामना. षटकाची समाप्ती होते. एक बॉल बाकी आहे का? 4 षटकांचा खेळ संपला. 21 धावा धावपल करते 3 गाड्यांच्या मोबदल्यात. अजूनही शेवटचा षटक येणं शिल्लक आहे. लांबून येऊन या फॉर्मॅटमध्ये ते खेळत नाहीत आणि तरी सुद्धा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू ती मोठा प्रहार, करारा प्रहार आणि सीमारेषा बाहेर जाणारा हा चेंडू 4 धावा देऊन जाताना पाहायला मिळतोय. स्कोर का 25-3. 5-13 हे समीकरण आहे. ऋषिता देसाई अजून मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांना माहित आहे या क्षणाला काय करणं गरजेचं आहे, कशा प्रकारे खेळ करणं गरजेचं आहे. कारण सामना जिंकायचा असेल तर ऋषिता यांना सुद्धा अनोखा खेळ प्रदर्शित करावा लागेल. जब्बीर खान गोलंदाजी मार्गवरती. 2 मोठी नाव आहेत पालघर आणि विरार मधील. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो एका धावेसाठी. 1 धाव येते. चार 12 3 चौकार अपेक्षित आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय निर्धाव स्वरूपाने.
3-12 लगातार 3 चौकार येणं गरजेचे आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जातोय, पुन्हा एकदा सीमारेषा पार चौकार. क्या बात आहे. थैंक यू. कहानी में ट्विस्ट आता हुआ. 2 गेंदे 8 रनों की जरूरत. क्या बात है. पालघर वर्सेस विरार. ऋषिदादा देसाई एका बाजूला, किशोरदादा पाटील यांच्याकडून लगातार 2 चौकार आले तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज लागवलं जाईल. ऑन साइडला चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार. वॉर्ड अप शॉट. 4 धावा. 1,000 रुपये जर का मॅच फिनिश केली तर हुसेन भाई शेख यांच्याकडून लगवण्यात आले. सामना होत. थँक्यू डीजे. सामना होता कुठे, सामना आला कुठे, सामना येऊन थांबलाही कुठे, या गोष्टीवरती लक्ष आहे. 1 चेंडू 4 धावा. आजच्या दिवसभरामध्ये 1 चेंडू 4 धावा होताना आपण पाहिल्यात आणि आता हा पुन्हा एकदा होतील का. अंडरआर्म क्रिकेटमधील ज्यांनी गेली 26 ते 27 वर्ष आपली खर्च केलीत असं ऋषिदादा देसाई एका बाजूला आहे, तर दुसऱ्या बाजूला पालघर जिल्ह्यामधील सर्वाधिक लोकप्रिय असा खेळाडू जब्बीर खान. एक मोठं युद्ध आहे आणि या मोठ्या युद्धामध्ये कोण कोणावरती भारी पडेल. 5,000 रुपये किशोरदादा पाटील यांच्याकडून आणि 1,000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल हुसेनभाई शेख यांच्याकडून. या मॅचला फिनिश केलं तर विरार टीम साठी. क्या बात है. मॅच में ट्विस्ट, कहाणी में बदलाव. जी मॅच वाटली होती एका हाती जाईल टीम पालघरकडे, ती मॅच फसली आहे आणि 2 लगातार चौकार ऋषिदादा देसाई यांच्या बॅटमधून आल्यात. त्यांनी मात्र हे चित्र बदललंय. 1 चेंडू 4 धावा. मॅच फसली आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात दोन्ही संघांसाठी. व्हॉट अ मॅच. येस. 1 चेंडू 4 धावा. जब्बीर वर्सेस ऋषिदादा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू थांबला नाही, चेंडू सीमारेषा पार. क्या बात है. बिग सेलिब्रेशन डीजे. शांताबाई शांताबाई शांताबाई. येस ऋषिदादा डान्स झाला पाहिजे. DJ Aman, 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 Aman. शांताबाई की चल. सेलिब्रेशन तो होगा, क्यों नहीं होगा. ऋषिदादा देसाई. एकच वादा, ऋषिदादा. गेम फिनिश. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. राजू पाटील आला नवस. राजू पाटील आला नवस. थँक्यू डीजे. चला मैदान खाली करा. नेक्स्ट मॅच 40+ वसई नालासोपारा वर्सेस विरार. लाईन अप करून घ्यायचे, परंतु त्या अगोदर रिक्वेस्ट आहे या सर्व प्रेक्षकांनी बाजूला व्हायचंय. गेट आमच्या मुख्य मंचासमोर कोणी थांबू नका. सर्वांनी बाजूला व्हायचे. आयोजन कमिटीकडून सारखे फोन येत आहेत आणि हे सांगणं आम्हाला योग्य वाटत नाही. रमीज, सर्वांना बाजूला करायचंय. डगआउटच्या मध्ये प्रेक्षक आहेत, तिथून बाजूला व्हा. करंट सोडला गेला. आशिष मस्के, करंट सोडलाय. मी इथे आहे, तुझ्या जवळच आहे. करंट सोडलाय तिकडे, त्यामुळे सगळ्यांनी बाजूला व्हा. इजा होऊ शकते. सर्वांनी बाजूला जायचंय. प्लीज बाजूला व्हा. सर्वांनी बाजू.